या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी खरी कॉर्नर परिसरात झालेल्या सभेत त्यांनी स्वतः उमेदवारी न घेता राहुल इंगोले यांना उमेदवारी जाहीर करत नवा राजकीय आदर्श घालून दिला. या सभेचे खरे आकर्षण ठरले ते रविकिरण इंगोले यांची कन्या ऋग्वेदा इंगोले. कॉलेजच्या वयातच त्यांनी राजकीय व्यासपीठावरून प्रभावी भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देत राहुल इंगोले यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी केलेले भावनिक आवाहन विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. या पहिल्याच भाषणातून कोल्हापुरात नव्या युवा नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी शिवसेना नेते सुनील मोदी, उमेदवार राहुल इंगोले, सागर साळुंखे, स्मिता इंगोले, सचिन मांगले यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. घराघरात भगवा पोहोचण्याचा निर्धार करत खरी कॉर्नरवरून सुरू झालेला हा प्रचार प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय राजकीय चमत्कार घडवतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या निमित्ताने नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे सांगत रविकिरण इंगोले यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.